नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सोनाली हॉटेल बेळगाव ढगा येथे एका आयशरमध्ये तब्बल 22 गाया भरून घेऊन नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना जनावर तस्करांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास गाडी पकडली असल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती। या गुप्त बातमीच्या आधारे पाळत ठेवून होते। याच दरम्यान बुधवार दिनांक 3/9/2025 रोजी सकाळच्या सुमारास त्र्यंबक रोड वरून सातपूरच्या दिशेने येणारी आयशर ट्रक क्रमांक MH15 FV 7556 ही नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती। यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायींनी भरलेली आयशर ट्रक पकडली, ज्यामध्ये तब्बल 22 गाया आढळून आल्या। या गायी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे जमा केले आहे। याबाबत लोकशास्त्र न्यूजशी बोलताना बजरंग दलाचे पदाधिकारी सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली। दरम्यान या प्रसंगी सागर वैष्णव, कुणाल जाधव, नितीन पाटील, विष्णू हिरे, प्रशांत सोनोने, पवन पाटील, रोहित विसे, कार्तिक गायकवाड आदी उपस्थित होते। नाशिकच्या वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीतील सारूळ गावात 7 जणांच्या घरात अवैध जिलेटिनचा साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडीवरे पोलिसांनी 7 ठिकाणी अवैधरित्या साठवलेला जिलेटिनचा साठा जप्त केला आहे। दिनांक 1 सप्टेंबर रोजी वाडीवारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक व बॉम्ब पथक व नाशक पथक यांच्यासह सारूळ गावात छापा टाकला। यामध्ये संशयित आरोपी गोरख बाजीराव ढगे वय वर्ष 34 राहणार सारूळ नाशिक, विकास नवले राहणार सारूळ नाशिक, ओंकार कैलास नवले वय वर्ष 23 राहणार सारूळ नाशिक, दीपक दशरथ क्षीरसागर वय वर्ष 34 राहणार शिंगवे बहुला देवळेली कॅम्प नाशिक रोड, गौरव मोहन नवले वय वर्ष 32 राहणार सारूळ नाशिक, अमित अजमेरा पूर्ण नाव माहिती नाही, तसेच कोठावदे यांचे देखील पूर्ण नाव माहित नाही, यांच्या घरी जिलेटिन भरलेला बॉक्स यांच्या संपर्कात डेकोरेटेड झाल्यास भयंकर विस्फोट होऊ शकतो, तसेच स्वतः किंवा दुसऱ्यालाही कोणत्याही व्यक्तीस दुखापत होऊ शकते। हा साठा ठेवण्यासाठी कुठलाही परवाना नव्हता, त्यामुळे आरोपी विरुद्ध वाडीवारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकशास्त्र न्यूज